पाणे धबधबा काळ नदीमध्ये बुडालेला वेदांत बोंडिलकरचा मृतदेह सापडला। छावा मराठा योद्धा रेस्क्यू टीम, अपदा मित्र व SVRSS कोलाड यांची संयुक्त शोध मोहीम यशस्वी। महाड तालुक्यातील पाणे गावातील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेला तरुण काल नदी पात्रात वाहून गेल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली होती। गेल्या महिनाभरात 3 ते 4 पर्यटकांचा पावसाळी पर्यटनादरम्यान मृत्यू झाला। काल पुन्हा एकदा एक तरुण वाहून गेल्यामुळे पर्यटनाला गालबोट लागले आहे। माणगाव तालुक्यातील होडगाव येथून 5 ते 6 मित्र पोहण्यासाठी पाणे येथील धबधब्यावर गेले असता यापैकी 22 वर्षीय वेदांत रामदास बोंडिलकर हा तरुण काल नदीच्या पात्रात वाहून गेला। मयत वेदांत व त्याचा भाऊ भौतिक बोंडिलकर हे दोघे जण मुंबई वडाला येथून 15 ऑगस्ट रोजी माणगाव तालुक्यातील होडगाव येथे मामाकडे फिरायला आले होते। काल दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास सर्वजण नदीत पोहण्यासाठी उतरले असता सदर तरुण पाण्यात मौज मजा करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे। यानंतर सदर तरुणाला शोधण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले, मात्र वेदांत याचा कुठेही शोध लागत नव्हता। आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी पुन्हा बेपत्ता वेदांत याचा शोध घेण्यात सुरुवात झाली। महाड तालुका पोलिसांना संबंधित घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली। महाड तालुका पोलिसांनी वेदांत याचा मृतदेह शोधण्यासाठी छावा मराठा योद्धा रेस्क्यू टीम, अपदा मित्र व SVRS कोलाड यांच्या टीमला पाचारण केल्यानंतर आज सकाळी 9:30 वाजण्याच्या दरम्यान सदरची शोध मोहीम यशस्वीरित्या पार पडली आहे। मागील काही दिवसापूर्वी कुसगाव टेमघर येथून एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला असता सदर बेपत्ता तरुणाचा अद्यापही शोध लागलेला नाही। मात्र या तरुणाला शोधण्याकरिता छावा मराठा योद्धा रेस्क्यू टीमने खूप प्रयत्न केले, परंतु पुराच्या पाण्यात वाहून गेलेला तरुणाचा कुठेही शोध लागला नाही। आज अवघ्या काही तासातच छावा मराठा योद्धा रेस्क्यू टीम, अपदा मित्र व SVRS कोलाड टीमच्या संयुक्त शोध मोहिमेमुळे बेपत्ता वेदांतचा पुलाच्या पाण्याखाली शोध लागल्यामुळे सर्व टीमचे सर्वीकरून कौतुक केले जात आहे। काल दिनांक 16 ऑगस्ट रोजी वाघेरी गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या एका नदीमध्ये सुमारे 3च्या दरम्यान काही युवक पोहण्यासाठी आले असता त्या ठिकाणी पाण्याचा वेग अति असल्यामुळे एक युवक त्या ठिकाणी बुडला होता। तर काल संध्याकाळी सुद्धा रेस्क्यू टीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी शोधकार्य सुरू होते, परंतु अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले। आज सकाळी साधारण 7:30च्या सुमारास पुन्हा एकदा शोधकार्य सुरू केले। साधारण 45 मिनिटाच्या अंतराने जो मृतदेह होता, हरवलेला जो इसम होता, त्याचा मृतदेह आपल्याला आढळून आलेला आहे। ह्यामध्ये एक आपल्याला चॅलेंजिंग असं होतं की वाहत्या जो पाण्याचा प्रवाह होता तो अति वेगाने असल्यामुळे त्या ठिकाणी शोध घेणं थोडंसं अवघड बनलेलं। त्यातूनही आपण आपल्या रेस्क्यू टीमच्या माध्यमातून जी बॉडी होती ती काही वेळातच आपण रिकवर केलेली आहे आणि पुढील तपासासाठी महाड पोलिसांच्या ताब्यात आपण देत आहोत। अपदा मित्र, यानंतर मराठा योद्धा रेस्क्यू टीम्स, यानंतर ॲडव्हेंचर सोल्स संस्था स्थानिक इथली, यानंतर आमची SVRSS कोलाड रेस्क्यू टीम, सागर दहिंबेकर आणि त्याच्या सर्व टीम, या सर्व रेस्क्यूज लोकांनी या गावकऱ्यांना आणि ही बॉडी काढण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले। त्याबद्दल तिन्ही गावाच्या वतीने आणि ॲडव्हेंचर सोल्स संस्थेच्या वतीने स्थानिक म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करतो। असंच सहकार्य यापुढेही राहू द्या। धन्यवाद। राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो रिपोर्ट, रायगड।